गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी पंकज कुमार गरकर तुमचं बाय हार्टली वेलकम करतो श्री गणेश फिटनेस अँड वेलनेस फॅमिलीमध्ये, जिथं व्यायाम आणि आहाराचं मार्गदर्शन केलं जातं, ज्यामुळे तुमचं वाढलेलं वजन किंवा वजन नियंत्रित केलं जातं. आणि वजन नियंत्रित असणं खूप गरजेचं आहे, कारण वाढलेल्या वजनामुळे खूप सारे त्रास होतात. आम्ही ऑनलाईन बॅचेस घेतो एक्सरसाइजच्या, व्यायामाच्या, ज्यामध्ये एक तास एक्सरसाइज घेऊन नंतर आहाराचं मार्गदर्शन घेतलं जातं. पहिली बॅच ही 5:15 वाजता असते, दुसरी 7:15 आणि तिसरी 6 वाजता. ज्यांना वेळेचा अभाव किंवा वेळेचा टायमिंग मॅच होत नाही त्यांच्यासाठी 30 मिनिटाचा आणि 50 मिनिटाचाही व्हिडिओ आहे. आणि ज्यांना खूपच बिझी शेड्यूल आहे त्यांच्यासाठी फक्त वॉर्मअप आणि वॉर्म डाऊन या 2 व्हिडिओ सुद्धा आपल्या फिटनेस इंजिनियरवाला या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. चलो, तर आजचा आपला आहे बॅक पेन. बॅक पेन हे खूप मोठी समस्या झालेली आहे की पाठीचा मणका, पाठीचे त्रास. तर त्याकरता आपण आज एक्सरसाइज करणार आहोत. तर चलो सुरुवात करेंगे. चला, तर स्टेपला 1 बाय 1 फॉलो करायचा आहे. व्हिडिओ एकदम नॉर्मल स्पीडला ठेवला आहे. सर्व स्टेप करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठल्याही प्रकारचा जोर किंवा जर्क बॉडीला द्यायचं नाहीये. एकदम सिंपल फ्लोमध्ये सर्व स्टेप करायचे आहेत. तुषाराद्रि संकाश गौरं गभीरं मनोभूत कोटि प्रभाश्री शरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगंगा लसद्भालबालेन्दु कंठे भुजंगा. चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. या स्टेपमध्ये वर गेल्याच्या नंतर 3 ते 5 सेकंद होल्ड करायचा आहे. प्रत्येक वेळेस श्वास सोडत वर जायचं आहे आणि वर गेल्याच्या नंतर 3 ते 5 सेकंद होल्ड करायचं आहे. भजेऽहं भवानी पतिं भावगम्यम्. कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी.
न यावत् पुमानाथ पादारविन्दम् भजन्ति ह लोके परे वा नराणाम् न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशम् प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासम् सूचना रिपीट करतो आहे. प्रत्येक स्टेप करत असताना कुठल्याही प्रकारचा बॉडीला जर्क द्यायचा नाही आहे, झटका द्यायचा नाही आहे. जेवढी तुमची कॅपॅसिटी असेल त्याप्रमाणे स्लोली करायचं आहे. डे बाय डे तुम्ही जसं त्या स्टेपचं प्रॅक्टिस करणार तशी तुमची कॅपॅसिटी आणि स्टेपची प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर बरोबर तो फ्लो येईल. परंतु आत्ता जर नवीन असाल तर कुठल्याही प्रकारचा जर्क द्यायचा नाही आहे बिलकुल. प्रभो पाहि आपन्नमामेश शम्भो नमामीशमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम् करालं महाकालकालं कृपालुम् गुणागारसंसारपारं नतोऽहम् तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरम् मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरम् स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा. ही स्टेप झाल्याच्या नंतर हळुवारपणे पाय सोडायचे आहेत. दोन्ही हात शोल्डरच्या साईडला घेऊन हळुवारपणे उठून बसायचं आहे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे. त्यानंतर पाठीचा कणा खाली, डोकं वर. ज्यावेळेस डोकं खाली जाईल त्यावेळेस पाठ वर, आणि ज्यावेळेस पाठ खाली जाईल त्यावेळेस एकदम स्लोली श्वासावर नियंत्रण ठेवून ही स्टेप करायची आहे, जे तुम्हाला बॅक पेनसाठी खूप महत्त्वाची आहे आणि तुमचं बॅक पेन रिलीफ करण्यासाठी, पाठदुखी असेल ती कमी करण्यासाठी नक्की 100% मदत करणार आहे. फक्त कंडिशन एक आहे, स्टेप तुम्ही स्लोली करायची आहे. प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिम् भजेऽहं भवानीपतिं भावगम्यम् कल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्दसन्
प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी। सांगितल्याप्रमाणे स्लोली सर्व स्टेप 1 बाय 1 फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। तुमचं बाय हार्टली वेलकम आहे। अधिक माहितीसाठी कॉल करा आणि फॉलो करा यूट्यूब चॅनल इंजिनियर फिटनेसवाला। भजन्ति ह लोके परे वा